हे म्हणजे बऱ्याचदा आपल्याला असंही दिसतं की एखादी व्यक्ती एखाद्या देवतेला शरण जाते, पण तुम्ही जर त्याला 2 महिन्यांनी भेटला तर ती वेगळ्या देवतेला शरण गेलेली दिसते. म्हणजे आयुष्यात कुठलं तरी एक देवता जर कायम ठेवली तर तिच्यापर्यंत तुम्हाला पोहोचताही येतं. तसं दत्तभक्ती करत असाल तर आवर्जून तुम्हाला मी असं सांगेन की दत्तभक्ती करत असताना ठेच जरी लागली तरी तुमच्या तोंडून दत्तच बाहेर आला पाहिजे. म्हणजे इतकं तुम्हाला त्याच्यात इन्व्हॉल्व होता आलं पाहिजे. त्यामुळे दत्त संप्रदाय असेल किंवा दत्तभक्ती असेल, त्याचे काही विशिष्ट नियम तुम्हाला पाळावे लागतात. त्याच्यातली पहिली गोष्ट, निसर्गावर प्रेम केलं पाहिजे, हिंसा टाळली पाहिजे. जर तुम्ही दत्तभक्ती करताय आणि दुसरीकडे एखादा कुत्रा तुमच्या वाटेवर आला तर विनाकारण तुम्ही त्याला दगड मारताय किंवा त्याला त्रास देताय, असं जर करत असाल तर ही दत्तभक्ती काही कामाची नाही आहे. दुसरी गोष्ट, तुमचं जे खानपान आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मुख्यतः शाकाहारी अन्न खाल्लं पाहिजे. या गोष्टींकडेही तुम्हाला प्रामुख्यानं लक्ष द्यावं लागेल. तर दत्तभक्ती करत असाल तर या सगळ्या गोष्टी आवर्जून पाळा.